बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो सिलसिला नवोदय का हम लोगों ने स्टार्ट किया है बेहतरीन ढंग से, उसमें अच्छा खासा नंबर सिस्टम का हम लोगों ने पहलू स्टार्ट कर दिया है, बराबर आहे. तर थोडा बहुत रोमन नंबर याबद्दल थोडी समज आपण जाणून घेतलं होतं. कुठे ना कुठे काही बारीक बारीक गोष्टी पण काल समजून घेतल्या होत्या, बरोबर आहे. क्लासचा हिस्सा होता, है ना. एनीवे, अभी इस यहाँ पे भी हम लोग कुछ ना कुछ चीजें जरूर सीखेंगे, कुछ ना कुछ चीजों को जरूर जानेंगे और रोमन नंबर सिस्टम को खत्म करने की कोशिश करेंगे आज के आज. चलेगा? चलेगा. तो चलो बच्चा, शुरुआत करते हैं. स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज. आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में भी और मेरे इस क्लास में भी. कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा और अपने दोस्तों को पक्का शेयर करना ना भूलिए. ओके, तो चलो शुरुआत करते हैं लेके स्वराजी का नाम, आज का रोमन नंबर का काम. डिंग डिंग. चला चला मग तात कलू. तात कलू का? तर बघा, रोमन कोणता मन? रोमन नंबर सिस्टम. अरे काही नाही रे दुसरं रे. जसं आता बघ, आपल्या भारतामध्ये इंग्लिश वाले लोक ते थोडेसे इंग्लिश बोलणारे, ठीक आहे, एकला एकच लिहितात. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असं लिहितात की नाही लिहत? काय? आणि आपले मराठीवाले, वाव, मराठी माझी, सांगा बरं. एक, दोन, असं नाही लिहत. दोन, हा, चार, सहा, सात, आठ, नऊ, दहा लिहितात की नाही लिहत? लिहितात ना. पण रोम मध्ये सत्यानाशी आहे. काय आहे? रोम मध्ये सत्यानाशी आहे. रोमन मध्ये कसं लिहितात? रोमन मध्ये पाय, रोमन मध्ये लिहितात आय. हा, तुम्हाला तर मस्त येते का? मला तर सगळाच येते, मला गरजच नाही सांगायची. ती माग खराब नाही ह्याला झाला, नवोदय संपला, जा घरी. मला तुम्हाला सगळ्याच येऊन राहिला ना, काय मतलबच नाही सांगायचा, नाही का? अय छान रे, बराबर है कि नहीं है? समझ रहे हो नहीं समझ रहे हो? तो यही देखो बड़ा, दूसरा कुछ नहीं है. आज हम लोग जो सीखने वाले हैं, यहाँ तक तो नॉर्मली हर किसी को पता रहता है कि भाई दस्तक किसे क्या कहा जाता है, ठीक है ना. नसेल येत तरी पाठ करून दिमाग खराब हे सांगूनच देतात की नाही असं असं म्हटलं जातोय. ठीक आहे. आज आपण बघणार आहोत की बाळा ह्या चारला, ही काय गोष्ट आहे, हा आय विच का बरं लिहितात. आज आपण बघणार आहोत हे पाचला, जे ठीक आहे ते तर ठीक आहे, फिक्स आहेत ते. सहाला व्ही आय का बरं लिहितात, नऊला आय एक्स का बरं लिहितात, या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं आहे. का बरं असं आधी लिहिण्यात आलं, का बरं काही काही अक्षर, काही काही जे सिम्बॉल आहेत ते नंतर लिहिण्यात आले, या सगळ्या गोष्टींवर आज आपण छान पद्धतीने चर्चा करणार आहोत. ठीक आहे. आता महत्वाच्या गोष्टी बघ रे, रोमन मध्ये अगर सपोज मला तुम्हाला सांगायचे असेल ना, काय झालं रे ना, रोमन मध्ये अगर काही महत्वाचे जे सिम्बॉल असतील ना, रोमन सिम्बॉल्स, काय रोमन सिम्बॉल्स कसे असतात चिन्ह, तर पहिला असते आय, दुसरा असते व्ही. आयला तर माहितीच आहे काय म्हणतात तुम्हाला, काय एक याला म्हणतात 5. 10ला म्हटलं जाते बाळा असं. त्याच्यानंतर 50 येतो, तेव्हापर्यंत हे यांच्या सगळ्यांचं मिक्सिंग करून बनवण्यात येतोय. 50 येतोय, 50 म्हणजे एल. त्याच्यानंतर सेंचुरी मारली जाते, ती म्हणजे 100. काय मारली जाते? 100. आणि त्यानंतर 500 हिरे मिळतात, म्हणजे काय? डायमंड. त्याला विकून 1000 रुपयाचे तो काय घेतो? मँगो. काय घेतो? मँगो. कालच आपण डिस्कस केलं होतं. कधी अगर सपोज हे लक्षात नाही राहिले तर कसं लक्षात ठेवायचा? आय व्ही एक्स इथपर्यंत तर सगळ्यांना माहितच आहे. काय म्हणायचं? पाय लंगड्यानं मारला सेंचुरी, काय म्हणायचं? लंगडा म्हणजे माहित आहे ना, अर्धा पाय म्हणजे काय? 50. काय समजलं? लंगड्याने मारली सेंचुरी, सेंचुरी म्हणजे 100. सेंचुरी केव्हा भेटते बा? 50 माराल तेव्हा भेटते. लंगड्याने मारली सेंचुरी,
सेंचुरी मारल्यावर त्याला 500 डायमंड मिळाले. त्यांनी ते 1000 रुपयाला विकून मँगो घेतले. सत्यानाशी म्हणा. काही का काही का म्हणजे लक्षात राहते खतम मला. हो ना का म्हणजे सीधा सीधा का म्हणायचा. एम म्हणजे 1000. ठीक आहे. डी म्हणजे 500. एल म्हणजे 50. सी म्हणजे सी विचार करता का मी सी विचारलो का. अरे मैंने क्या पूछा. सी. हेट बेटे मैंने क्या बोला तुम क्या समझा. हेट बेटे सी म्हणजे 100. डी म्हणजे 100. काय डी म्हणजे 500. डॅन्ड्रफ नाही रे का. डॅन्ड्रफ पण तुला माहित नाही बेटा. डी म्हणजे डॅन्ड्रफ म्हणते आता का म्हणावा. डी म्हणजे 500. एम म्हणजे अच्छा मैंगो. तो पता ही है सबको अभी. ठीक है तो ये आप जबानी याद रहना चाहिए आपको रोमन. कारण की याच पर्टिक्युलर चिन्हांचा कुठे नाही कुठे वारंवार 1 2 3 3 4 4 4 असा यूज करून कुठे नाही कुठे रोमन संख्या त्यांनी बनवलाय. हा सांगण्यामागचा उद्देश. कोई शक है यहाँ तक. कोई शक है यहाँ तक. चल अच्छा आता समोर जाऊया आपण. काही काही नियम बघूया. नियम क्रमांक 1 काय बघितला होता बघा. नियम क्रमांक 1 आपण तुम्हाला आठवतो का. सगळ्यांना सांगाल का. सांग पहिला नियम आपला काय होतं बाळा. हा पहिला होता का. पहिला वाला हाच होता. अच्छा गुड बसा. बघा कुठल्या पण लक्ष दे बघ. कुठल्या पण रोमन चिन्हाच्या 3 पेक्षा जास्त वेळ उपयोग करता येत नाही. करता येत नाही. जसं मी अगर सपोज तुम्हाला म्हणेल ना बाळा. जसं तुमच्याकडे 8 होतं. 8 म्हणजे कसं. 8 म्हणजे असते आता ते नंतर सांगणारच आहे मी. बघा तुम्ही व्ही आणि 1 2 3 त्याच्यानंतर 9 नंतर तुम्ही बघा असं केलं का काही. व्ही 1 2 3 4 असं काही केलं का. मला कुठल्याही आपलं जे रोमनचे सिम्बॉल असतात ना चिन्ह त्याला आपण 3 पेक्षा जास्त आणू शकत नाही. जसं 30 झालं बघा. कसं 30 म्हणजे काय. एक्स 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 असते. तर मग मी 40 म्हणजे एक्स 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 वापरू शकतो का. नाही आपण करणार आहोत बारीक बारीक गोष्टी. सगळ्यात महत्वाच्या मी गोष्टी सांगतो की 3 जास्त वेळा पण कुठल्याच चिन्हाचा उपयोग करू शकत नाही. समजलं का. कुठल्याच चिन्हाचा उपयोग करू शकत नाही. क्लिअर आहे. अरे क्लिअर आहे सबको. अच्छा तर आता हा लक्षात ठेवायचा या रिगार्डिंग की बडा कुठल्याही रोमन चिन्हांना 3 पेक्षा जास्त उपयोगात आणता येत नाही. कोई शक है किसी को. सामने भगे. चलो तर हा झाला तुमचा पहिला नियम बाळा. दुसरा नियम काय होता ग चिमणे. नियम क्रमांक कुठल्या पण कुठली पण आपली संख्या असतो ना भारतीय म्हणा किंवा कुठली पण. ठीक आहे. कुठल्या पण संख्येला बैल इकडे बघा बाळा. कुठल्या पण काय म्हटलं मी. कुठल्या पण संख्येस तुकड्यामध्ये तोडावे. तुकड्यांमध्ये तोडावे म्हणजे याचा मिनिंग काय झाला. जसं आता मी म्हटलं होतं तुम्हाला मगाशी थोड्या वेळा आधी. 6 म्हणजे काय रे बाळा. तर 5 अधिक 1 म्हणजे काय असतो. 5 अधिक 1 म्हणजे काय असते 6. आता मला सांग 5 बद्दल माहिती आहे. 5 म्हणजे काय. व्ही आणि 1 म्हणजे काय. समजला की नाही समजला. म्हणजे असं करण्यासाठी तुम्हाला मदत होणार. आता याच्याबद्दलचा लॉजिक जे आहे ना बाळा तिथे तुम्हाला नंतर सांगणारच आहे. ठीक आहे की मी त्या बाजूला का बरं घेतलं. समथिंग असं तसं बा म्हणून वगैरे बोलता. ठीक है ठीक. अभी धीरे धीरे सीख रहा हूँ ना मैं. अभी क्या नया नया है. ठीक तो ये समझ में आया.
अरे समझ में आया? तो तुकड्यांमध्ये तोडायला शिका. ठीक आहे. जसं 8 होतं बाळा. 8 म्हणजे काय? 5 अधिक 3. खतम काम. काय समजलं? तुकड्यांमध्ये तोडता आल्या पाहिजे तुम्हाला. समजलं नाही समजलं? 4 म्हणजे काय? तुकडे पाय मायनस मध्ये पण करता आला पाहिजे. 5 - 1. हो, खतरनाकच का. 9 म्हणजे काय बाळा? 10 - 1. मायनस केव्हा करायचा? जेव्हा जेव्हा 4 आणि जेव्हा जेव्हा 9 लागतोय, तेव्हा तेव्हा मायनस करावं लागेल. हे लक्षात ठेव. समजत आहे का? समजत आहे का? ठीक आहे. या रिगार्डिंग आता सिम्बॉल रिगार्डिंग पण आपण चर्चा करणारच आहोत. पण हे तुकड्यांमध्ये तुम्हाला तोडता आलं पाहिजे, हा माझ्या सांगण्यामागचा उद्देश. जसं मी 300 म्हटलं. काय म्हटलं? 300. 300 म्हणजे 100 अधिक 100 अधिक काय रे? 100. हे असे तुकडे तोडायचे. ज्या तुकड्यांबद्दल तुम्हाला नॉलेज आहे रोमन संख्यांमध्ये, त्या ते तुकडे तुम्हाला करता आले पाहिजे. हे लक्षात ठेवा. समजत आहे मी काय म्हटलं? समजत आहे मी काय म्हटलं? ठीक आहे. काही डाऊट आहे कोणाला? समजलं? ठीक आहे. अच्छा. आता जसं 400 म्हटलं मी. 400 म्हणजे 100 अधिक 100 अधिक 100 अधिक 100 अधिक 100 नाही म्हणायचा. 4 वेळा झाला. म्हणून त्याला काय करावं लागेल? 500 - 100. हे असं आपल्याला करता आलं. कारण की आपल्याला माहित आहे 3 पेक्षा जास्त वेळा आपण रिपीट करू शकतो का रे? 3 से ज्यादा हम लोग रिपीट ही नहीं कर सकते ना. आणि राहिली गोष्ट 5 टेन्शनच नाही. कोणता? मुलींचे फेवरेट हिरे. चलो. अरे नियम क्रमांक कोणता बाळा? तिसरा. एक्झॅक्टली. वजा बाकी. कोणती काकी? म्हणजेच वजा. म्हणजेच काय रे? सबस्ट्रॅक्ट. सबस्ट्रॅक्ट म्हणजे वजा करणे. म्हणजे काय? हा, डावीकडे ठेवणे. काल लिहून दिलाय सगळ्यांना? चला लक्ष दे, आता समजून घे. जसं मी आता तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितलं होतं, 4 म्हणजे काय बाळा? तर 5 - 1. आतापर्यंत तुम्हाला हे सगळ्या गोष्ट माहिती असतील की 4 ला तुम्ही पाठही केलं असणार बाळा की IV म्हणतात. काय म्हणतात? पण त्यामागचं कारण काय आहे? का बरं वीच्या आधी आय लावण्यात आलेला आहे? का बरं आयच्या नंतर वी आहे? हा मनामध्ये कधी असा डोक्यामध्ये कधी प्रश्न नव्हता आला का तुमच्या? आला होता ना? ठीक आहे. काल तुम्ही विचारलं पण. पण त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं का? शाळेत काय म्हटलं गेलं? नंतर. असाच म्हटलं गेलं की नाही गेलं? है की नाही? म्हणजे सांगण्यामागच्या मैं देखो मैं किसी को ऐसा अ, कम नहीं ठहराना चाहता या खुद को बढ़ावा दिखाना चाहता हूँ, ये बात नहीं है बेटा। मैंने मैंने बस आपको इस सवाल पूछने का कहीं ना कहीं एक डेयरिंग डेवलप करा रहा हूँ आपके अंदर कि जो चीज आपको कहीं ना कहीं कोई सामने वाला बता रहा है, तो अगर वो समझा नहीं है तो उसे पूछने की कुवत आपके अंदर होनी चाहिए, ये मेरा कहना है। क्लियर है बात? क्योंकि देखो जब तक आपको कोई चीज समजती नहीं है, आपको उसको पढ़ने की इच्छा भी नहीं होती. होती है क्या? आता ह्या गोष्टी तुम्हाला समजल्याच नाही, तुम्हाला कितीही होमवर्क देऊन देणार, तुम्ही कराल का रे? कितीही जबरदस्ती तुम्ही, अगर सपोज मी खूप जबरदस्ती केलं, मी मारणार आहे उद्या असं म्हटलं, तुम्ही कुठे नाही कोणाच्या तरी मदत घेऊन घ्याल आणि येऊन जा. पण त्याला अर्थ आहे का? अर्थ आहे का? म्हणून कुठल्याही गोष्टीला प्रॉपर जेव्हापर्यंत समजत नाही तेव्हापर्यंत टीचर लोकांचा डोकसा खराब करणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. समजलं का? हो, शाळेतले राव ना कुठलेच राव. समजला का नाही? अरे समजला की नाही? ठीक आहे. चला आता बघ, आता तुम्हाला क्लिअर होणार. 5 - 1 लक्ष दे. काय करण्यात आला? वजा करण्यात आला. मायनस करण्यात आला. जो वजा करण्यात येतो ना त्यालाच कधी पण डावीकडे लिहिलं जाते. कोणाच्या? मोठ्या अंकाच्या. 5 मोठा आहे की 1 मोठा आहे? 5. तर आधी 5 लिहायचं रोमनवाला कसं असते? व्ही, आणि त्याच्या डावीकडे 1 लिहायचं. कारण की 1 काय करण्यात आला? मायनस करण्यात आला. काय करण्यात आला? मायनस. म्हणून काय लिहायचं इथे? आय. म्हणून 4 ला काय म्हटलं जाते? IV म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? IV म्हटलं जाते. आता बघा, राहिली गोष्ट आता पुन्हा 9 ला तर तुम्ही तोंडपाठ आहे रे. IX म्हणतात. काय म्हणतात? IX. पण IXच नेमकं का बरं म्हणतात? हा माहिती आहे का? हा माहिती आहे का?
तर आय एक्स म्हणजे दुसरा तिसरा काही नाही म्हणजे 9 हे ठीक आहे. हा मला तोंडपाठ आहे. 9 ला आधी तुकड्यांमध्ये तोडा. कशामध्ये तोडा? तुकड्यांमध्ये. तुकड्यांमध्ये तोडणं म्हणजे कसं रे? 10 मायनस 1. तर आपण 5+4 पण करू शकत होतो, पण 5+4 करू शकत होतो ना. पण आय 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 किती वेळा रिपीट नाही होऊ शकत? 3 पेक्षा जास्त वेळा रिपीट नाही. तो चालेल का? म्हणून तो चालेल का? नाही. म्हणून 4 आणि 9 रिगार्डिंग जेव्हा केव्हा कन्सेप्ट येते ना बाळा, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचा की तुम्हाला काय करणे आहे? अच्छा. काय? तर 10 तून 1 गेलं किती? 9. आता 10 माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? 10 म्हणजे काय? एक्स. आणि काय मायनस केला तुम्ही? 1. तर ज्या क्षणी तुम्ही 1 मायनस करत आहात, म्हणजे तो डावीकडे लिहायचा मोठ्या अंकाचा. मोठा अंक म्हणजे 10, त्याच्या डावीकडे म्हणजे काय? आय एक्स. म्हणूनच 9चा जन्म झाला रोमन मध्ये. कशा हिशोबाने? आय एक्स. काय झाला? आय एक्स. काय झाला? आय एक्स. क्लियर है? अरे क्लियर है? क्लियर है? आता जर अगर सपोज मी तुम्हाला ते सांगणार आहोत नंतर. काय? 40 काय म्हणायचं आहे मला? 40 म्हणजे काय होतो? 40 म्हणजे होतो बाळा 50 मायनस 10. म्हटलं होतं ना, जेव्हा जेव्हा 4 वाला हा आकडा राहणार काय, तेव्हा तेव्हा अशा गोष्टी करायच्याच करायच्या. 40 म्हणजे काय? 50 मायनस 10. आपण जाणार आहोत डिटेलमध्ये. आता थोडासा हा नियम समजावून सांगायचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. 50 मायनस 10 मोठा कोण ना लहान कोण? 50 मोठा आहे आणि 10 काय आहे? लहान आहे. तर 50 तर आपल्याला माहित आहे लंगडा. माहित आहे ना? जर हा लंगडा तर 10 काय आहे? मायनस करण्यात आलं. आणि तो आपल्या भाषेमध्ये काय असतो रोमन मध्ये? एक्स. जी गोष्ट आपण मायनस करतो बाळा त्या मोठ्या अंकाच्या डावीकडे लिहितो. म्हणून हा 10 म्हणजे काय? एक्स. तर म्हणून 40 ला काय म्हटलं जाते? एक्स. काय म्हटलं जाते? एक्स. एक्स्ट्रा लार्ज. कॉम्बो. हा ठीक है, थोड़ा सा पानी पी ले. तो ये चीज समझ में आया बाळा. तर नियम क्रमांक आता 4 वर जाऊया. कुठे जाऊया? नियम क्रमांक 4. लक्ष दे. ए चांड्र्या, नियम क्रमांक. आता डावीकडे बघितलं ना बाळा आपण, की उजवीकडे बघितलं? डावीकडे ना. तर आता बेरीज मध्ये लक्षात ठेव. हा बेरीज म्हणजे उजवीकडे ठेवणे. हे बघा लक्ष दे. सांगण्याचा उद्देश लक्ष दे. काय म्हणतो ते समज. जसं आता तुम्ही थोड्या वेळा आधी बघितलं तर 3 म्हणजे काय असतात? 1+1+1 सांगितलं होतं. कधी पण तुम्ही हे जसं बेरीज करताना तर बघा आय 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 हे तीनही अंक एकामेकाच्या उजवीकडे ठेवला ना. तसंच बघ अगर सपोज मी 6 म्हणेल तर 6 म्हणजे काय असते? 5+1. आता बघ 5 म्हणजे तुम्हाला 100% माहित आहे. 5 म्हणजे काय रे? व्ही. आणि 1 जो आहे तो आता मी उजवीकडे ठेवणार का? कारण की 1 हा प्लस करण्यात आलं बघा. काय करण्यात आलं? प्लस. त्या क्षणी 1 प्लस करण्यात येत आहे म्हणजे काय राहणार? तो उजवीकडे जाणार. तसंच पाय 7 म्हणजे काय? 5+2. तर 5 तर माहितच आहे. आणि 2 उजवीकडे ठेवायचं. समजलं? आणि 8 म्हणजे काय बाळा? तर 5+3. तर 5 तर माहितच आहे. 3 जे आहेत ते उजवीकडे 1, 2, 3 बस खतम. म्हणून आजपर्यंत तुम्ही जे पाठांतर तुम्हाला होतं ते आता पाठांतर करायची गरज आहे का? डायरेक्ट पण सांगू शकता ना की एखादी गोष्ट प्लस करण्यात आली आहे दॅट्स द रिझन दॅट की ते कुठल्याही हालतमध्ये ऍड करण्यात आली असेल. हो केलंच आहे तरी. तर 3 लाच आता आता याला असंही लिहू शकता 5 अधिक म्हणजे 1+1+1. चला. तर तो 3च्या माहितीच आहे ना आपल्याला म्हणून आता ते थोडासा वेळ वाचवायचं बस. बाकी काही नाही. ठीक आहे. अरे काही डाऊट आहे बाळा कोणाला? समजलं नाही समजलं? समजलं? जसं मी म्हणेल 102. 102 म्हणजे काय भाऊ? 100+2. 100 म्हणजे माहित आहे ना सेंचुरी आहे ती. आणि +2 हा माहितच आहे म्हणून +2. प्लस म्हणजे उजवीकडे. म्हणून काय असा रोग कर जा सर. C आणि 2 C2. C2 नाही. मिट्टू थोडी होती थी येणार आहे तो. हा भाऊ 2 म्हणजे असं. असं रे. समजला की नाही? समजला की नाही?
तर अशा पद्धतीने बारीक बारीक गोष्टींच्या तुम्हाला डील करता आलं पाहिजे, म्हणून हे काही काही नियम तुम्ही लक्षातच ठेवा. काही डाऊट आहे कोणाला? काही डाऊट आहे कोणाला? चला नेक्स्ट जाऊया आपण, चालेल तुम्हाला? आता पाहू, काल इथपर्यंत नियम बघितलं होतं का आपण? का नवीन नियम पाहून जा. आज चॅप्टर संपला आपला. नियम 5वा म्हणा, कधी पण बी कामा एल कामा डी हे जन्मात कधीच रिपीट होत नाही बघा. रिपीट होत राहील बच्चा. ती काय लक्षात ठेवाल, जसं तुम्हाला ते आय तुम्ही 3दा रिपीट केला, बरोबर आहे? त्यानंतर एक्स ला पण तुम्ही 3दा रिपीट केला, बरोबर आहे? समजत आहे ना? तशाच पद्धतीने जो VLD हा कधी जन्मात रिपीट होत नाही, हा लक्षात ठेवायचा. ठीक आहे? कधीच रिपीट होत नाही. आणि त्यातल्या त्यात अजून एक नियम लक्षात ठेवून द्या. नियम 6 की जर ते रिपीट होत नाही, लक्ष दे रे, घ्या प्रॉपर पद्धतीने. वेळ आहे, टेन्शन काय 10 वेळा नाही पाहायचं मी, बरोबर? कधी पण जसं VLD कधी जन्मात रिपीट होत नाही ना, तसंच VLD हा कधी जन्मात सबस्ट्रॅक्ट पण होत, मायनस होत. हे काय लिहाल बाळा? E, L, D हे कधीच वजा म्हणजे सबस्ट्रॅक्ट होत नाही. लक्षातच ठेवा. हे सगळ्यात महामहत्वाचे नियम आहेत. जितके पण तुम्हाला नियम सांगितले ना मी 5-6, ठीक आहे, ह्या सगळे नियम तुम्हाला तोंडपाठ असायला पाहिजे. तेव्हा जाऊन रोमन हा चॅप्टर तुम्हाला इतकं सेफली फील होणार की त्याच्या काही हद नाही. उसके बाद आपको तकलीफ नहीं जाएगी. समझ रहे हो बात को? समझ रहे हो बात को? ठीक आहे. जसं आपण, मी अगर सपोज तुम्हाला 5चा सांगतोय, तुम्हाला 5 बद्दल तर माहित आहे काय असते? व्ही. समजलं काय? जसं 4 म्हणजे काय असते? आय व्ही म्हणता ना तुम्ही. त्याला तुम्ही असं असं केलं का रे तुम्ही, की व्ही आय असं केलं का? केलं का? व्हीला सबट्रॅक्ट करता का तुम्ही? नाही, हे लक्षात ठेवा. समजलं ना? काय म्हणजे 4 म्हणजे काय, तुम्ही आय व्हीच म्हणता. जे काही सबट्रॅक्ट करायचं काम आहे तो 5 मधून कराल, पण 5 ला कधी सबट्रॅक्ट करता का तुम्ही? 5 ला कधी सबट्रॅक्ट करता का तुम्ही? नाही, हा लक्षात ठेवायचा. आहे ना? अरे हा कधीच रिपीट होत नाही, हा लक्षात ठेवायचा. ते असं कधीच नाही होणार की 55 लिहायचा आहे, ते एक वेळा व्ही लिहितो आणि दुसऱ्या वेळेस व्ही लिहितो, झाला जमला का? नाही जमे. 5 असा तो होईल का? तो नाही. तो नाहीतरी 5 10 होते, आणि 10ला तोही नाही म्हणत. 10ला तर काय म्हणतात? एक्स म्हणतात. समजला नाही समजला? समजला नाही समजला? हा, काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? तर या पद्धतीने लक्षात ठेवा. ठीक आहे? ओके, चला आता प्रॉपर सुरू करू आपण. कम से कम 100 पर्यंत तरी छान आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, आज 100 पर्यंत पाहू, म्हणजे का 100 एक करणार अशी गोष्ट नाही, आम्ही प्रयत्न करू. ठीक आहे, चल लक्ष दे. पाय 1 ला काय म्हणतात रे? आय. 2 ला, 3 ला बळा, 4 ला, 5 ला, 6 ला, 7 ला, 8 ला, 9 ला, 10 ला, पर्यंत सगळ्यांना येतात, नो डाऊट. आता पहा, जे नेक्स्ट कारवाई आपण करणार आहोत ते तुम्हाला घरी पण कसं करायचं आहे लक्ष द्या. 11 म्हणजे बाळा तर 10 + 1 क्लिअर होत आहे. 11 म्हणजे काय? 10 + 1. आणि मग त्याला मांडणी करत असताना रोमन मध्ये कसं लिहाल हे बघा. 10 म्हणजे एक्स, प्लस करण्यात आला म्हणजे उजवीकडे लिहिणं काय? 1 एक्स. क्लिअर आहे? प्रॉपर समजून घ्या. आता प्रॉपर समजून घ्या. त्यानंतर 12 म्हणजे बाळा तर 10 + 2 होतो तो. मग सांग 10 म्हणजे एक्स. तुकडे अगर सपोज तुटले राहिले ना, काय इकडे लक्ष दे बघा. जेव्हा मी सांगेन लिही म्हणून तेव्हा लिहिशील बैल. काय? 10 म्हणजे काय? एक्स. आणि 2 म्हणजे काय? तर 2 वेळा. क्लिअर है? अब ध्यान दे. जर मी आता 13 म्हणतोय, 13 म्हणजे काय? तर 10 + 3 होतो बाळा. 10 + 3. 10 म्हणजे पुन्हा माहित आहे मला एक्स. म्हणजे काय? ट्रिपल. काही डाउट आहे का? काही डाउट है का? ठीक है ना? कुछ डाउट है? अब मेरे को एक बात बताओ.
14 म्हणजे काय? आत्ता सगळ्यात महत्वाची गोष्ट. 14 म्हणजे 10 प्लस 4. 10 प्लस 4 चालेल इथे. पाय 10 म्हणजे काय? तर एक्स आणि 4 म्हणजे काय? काही डाऊट आहे का? आता मला सांग 15. 10 प्लस 5 म्हणजे 15 होतो. तर एक्स 10 म्हणजे एक्स आणि 5 म्हणजे व्ही. कामच जमला. हो. आणि 16 म्हणजे काय बरं? 16 म्हणजे 10 प्लस 6. 10 म्हणजे आणि 6 म्हणजे बस. काय बरं किती सोपं आहे. ते तुकडे अगर राहिले तर त्या हिशोबाने आपण मांडणी करू शकतो. 17 म्हणजे 10 प्लस 7. 10 म्हणजे आणि 7 म्हणजे बाळा बी डबल आहे. 18 म्हणजे 10 प्लस 8 म्हणजे एक्स आणि व्ही ट्रिपल आहे बाळा. आणि त्यानंतर 19 म्हणजे रे चांड्र्या 10 प्लस 9. 19 म्हणजे 10 प्लस 9 म्हणजेच एक्स आणि 9 म्हणजे समजला का? समजला का? ठीक आहे. आता बघ हे 4 वाला नियम आणि 9 वाला नियम हा समोर लागणारच आहे बरं. समोर लागेल तेव्हा सांगेल. आणि 20 म्हणजे टेन्शनच नाही का. 10 प्लस 10 म्हणजे किती होतो? एक्स. ते किती होतो? क्लिअर आहे? क्लिअर आहे? जसं तुम्हाला आता हा समजलं तसं मला तुम्ही आत्ताच्या आत्ता 21 पासनं 30 पर्यंत करून दाखवा बरं. 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रफ मध्ये बाळा घरी जाऊन फेर करणारच आहात तुम्ही. रफ मध्ये प्रॉपर पद्धतीने. पहिले तुकडे पण पाहिजे. आवाज नाही म्हटलं होतं. हा 21 पासनं 30 पर्यंत तुकडे पण पाहिजे आणि त्या तुकड्यांपासून तुम्ही कशी त्या रोमन संख्याची निर्मिती केली ते पण मला पाहिजे. ओके करा, विचार करा. तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता तुमचं उत्तर काय आहे. पण मला नाही वाटत तेवढं कमेंट करायसाठी तर नाही कुठे तुमचे बोट काम करतील. तरी ठीक आहे, प्रयत्न करा. देखो चेक कर लीजिए, आपको समझ में आ जाएगा. सबसे मेन 21 म्हणजे काय रे बाळा? 21 म्हणजे काय? 20 प्लस 1. 20 तुम्हाला माहित आहे. त्याला 10 प्लस 1 असं करायची गरज आहे का आता? डायरेक्ट पण तुम्ही करू शकता ना. 20 म्हणजे 20 प्लस 1 किंवा 10 प्लस 1. काय? कारण की 20 म्हणजे मला माहित आहे एक्स एक्स. एक म्हणजे असं चालेल. इथे पण तसंच 20 प्लस 2 म्हणजे काय? एक्स एक्स 2. हे पण 20 प्लस 3 म्हणजे एक्स एक्स 3. क्लिअर आहे बाळा? 24 म्हणजे 20 प्लस 4. ते 20 म्हणजे x4 म्हणजे आय व्ही. बाकीचे ते मग नॉर्मल वालेच झाले. ते आपण इथे एक वाला अभ्यास केला ना त्याचाच उपयोग करून त्याला फुलफिल करणे असते. ओके आता 25 म्हणजे 20 प्लस 5. 20 म्हणजे डबल एक्स आणि 5 म्हणजे व्ही. बाकी नंतर कराल बाळा. बच्चा घरी करायचा. आता समजून घ्या है की नाही? समजून घे. पेन खाली ठेव. काय हा इकडे समज. काय 26 म्हणजे 20 प्लस 6 म्हणजे एक्स एक्स व्ही आय. काय समजलं? 27 म्हणजे 20 प्लस 7 म्हणजे एक्स एक्स व्ही डबल आय. आणि 28 म्हणजे 20 प्लस 8 म्हणजे एक्स एक्स व्ही ट्रिपल आय. नाही का? 29 म्हणजे बघ 20 प्लस 9 म्हणजे काय? एक्स एक्स 9 म्हणजे आय एक्स. काही डाऊट आहे का? 30 म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट 10 प्लस 10 प्लस 10. नाही समजलं का बाळा? तर मग 10 म्हणजे काय? एक्स प्लस करण्यात आलं पुन्हा 10 म्हणजे काय? एक्स प्लस करण्यात आलं पुन्हा 10 म्हणजे काय? एक्स. समजलं का बाळा? समजलं का? 30 पर्यंत कोणाचे बरोबर होते? गुड गुड, बहुत बढ़िया बहुत बढ़िया बहुत बढ़िया. समझ में आया सबको? कोई डाउट है किसी को? कोई डाउट है किसी को यहाँ तक? ठीक है कुछ भी थोड़ा सा बहुत भी पक्का? चलो है ना. आता बघ रे थोडसा तुम्हाला घरी टास्क काय राहणार आहे? 100 पर्यंत लिहून आणायचे आहे. कुठपर्यंत? 100 पर्यंत. ठीक आहे प्रॉपर. ठीक आहे विथ ऐसा वाला डायरेक्ट नाही. तरी 50 पर्यंत सांगतो. पर्यंत 50. त्याच्यानंतर 31. आता 31 ला मी डायरेक्ट लिहेन चालेल ना?
30+1 चालेल बाळा. अब नहीं बताऊंगा नेक्स्ट टाइम. हाँ, जब मैं बोल रहा हूं कि बड़ा आपको मिलने ही वाला है तो क्यों यहाँ पे अननेसेसरी टाइम पास करना. यहाँ पे समझने के लिए वक्त देना. 30 म्हणजे 31 म्हणजे 30+1 आणि 30 म्हणजे माहित आहे एक्स एक्स एक्स. बाकी तीच बला आहे रे. ठीक आहे. तर मी आता 34 पर्यंत नाही लिहित, 35 पण नाही लिहित, 36 पण नाही लिहित. तिथे येतात ना तुम्हाला याच गोष्टी 3 वेळा लिहून ह्याच गोष्टी. आता 39 बघ बाळा. 39 मध्ये टेन्शनच नाही. तेच पुन्हा 30+9 म्हणजे काय एक्स 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 आय एक्स. तो पण तसाच. आता राहिली गोष्ट 40 ची. आता 40 मध्ये मी असा लिहू शकतो का 10+10+10+10 असं लिहिता येणार का? का कारण की कुठला पण अंक हा 3 पेक्षा जास्त वेळा रिपीट होऊ शकतच नाही. होतो का? नाही. म्हणून याला काय करावं लागेल बाळा? 50 - 10 करावं लागेल. समजला का? 50 - 10. आता मला सांग इतकं, तो जास्त काही नाही. काय मायनस करत आहात तुम्ही? 10. 10 ला मायनस करणे म्हणजे त्याला डावीकडे लिहावा लागतो. आणि तुम्ही ज्या क्षणी डावीकडे लिहिता म्हणजे पहिले त्याला लिहावं लागेल. तर 10 ला आधी लिहा म्हणजे काय? एक्स. आणि 50 म्हणजे लंगडा म्हणजे काय? एल. एक्स. काही डाऊट? कोणाचं बरोबर आहे आता? वाह, गुड, बहुत बेहतर, बहुत बढ़िया. आता हे मधातले मला येत नाही, तुम्ही लिही जा. मला नाही येत, तुम्ही लिहाल. ठीक आहे. आता समोरचे बघूया. आता बघ 40 झाल्यानंतर ए बडा 1 × 40 तसंच लिहा लागेल. 40+1. 40+1 म्हणजे 40चं काय असतो? एक्स एल. हा वाला 40. हा, आणि 1 म्हणजे 1. खतम. आता बघा इथे थोडस अजून तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो. सर आम्हाला जर हा 40 एकदम नाही आठवला तर आम्ही काय करायचं? 40+1 म्हणजे 40 म्हणजे काय? तर 50 - 10+1 इतका तर आठवतो. त्याला अजून तुकड्यांमध्ये करा ना रे. जर एखादा कुठल्या पण तुकडा केला असता अजून आपल्या दिमागामध्ये एखादी गोष्ट ते फिट नाही बसत आहे ना, त्याला अजून तुकड्यांमध्ये तोडा. कशात तोडायचा? तुकड्यांमध्ये. तर सांग बरं. आता 50 म्हणजे -10 म्हणजे काय मायनस करत आहात? 10. म्हणून तो आधी काय करत आहे? तो आधी. नंतर कोण? अरे 10 तर लिहिलं ना बाळा. मग 50 म्हणजे एल आणि +1 म्हणजे एक्स एल आय. अशा पद्धतीने डील करायचं. समजलं? समजलं? आता काहीच नाही. 49 म्हणजे टेन्शनच नाही. 49 म्हणजे 49 म्हणजे बाळा 40+9. 40 म्हणजे आपलं काय असते? तेच 50 - 10 +1 म्हणजे एक्स एल. -1 होता ना रे. एक मिनिट. 50 - 10 प्लस काय करावं लागेल? 9. सांग 50 म्हणजे आणि 9 म्हणजे आय एक्स. क्लिअर आहे का? अशा पद्धतीने डील करायचं. हे मदतला मला येत नाही, तुम्ही कर्जा काय. आणि मग नंतर 50 पर्यंत मीच सांगितलं. 50 म्हणजे का? 50 म्हणजे तर पाठच आहे काय? सिर्फ एल. खत्म. कोई डाउट? कोई डाउट? पक्का ना? समझ में आया ना? तर बडा 50 पर्यंत मी सांगितलं. आता तुम्ही सांगाल कुठपर्यंत? 100. असंच लिहा लागेल. हो. बीच में वाह 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 वाह. बीच वाले आपको तो हल करना है क्या? अब सबसे मेन ध्यान से देखना बड़ा. सबसे मेन हाँ आपको बताता जिथे 90 वाला काम होणार आहे तिथून. ठीक आहे. सगळ्यात मेन आपण 88 पासून सुरू करतो मी. 88 पासून. हा 88 म्हणजे 80 पहिले काय करावं लागेल? 88 म्हणजे 80+8 ना बाळा. 88 म्हणजे 80+8. आता 80 म्हणजे काय? 50+30. ओके. आणि 8 म्हणजे तर माहितच आहे कोणाला पण. काही मोठी गोष्ट आहे का? नाही. आता तुम्ही प्लस केला आहे हे लक्षात ठेवा ना. 50 म्हणजे काय असते बाळा? लंगडा. प्लस काय केलं? 30. 30 म्हणजे काय असते सांगा?
एक्स एक्स एक्स. आणि 8 म्हणजे तो तोंडपाठच आहे रे बाळा. किती? बी ट्रिपल. समजलं? हा झाला तुमचा 88. तसाच मग 89 कसं राहणार? तसंच 80 प्लस 9 म्हणजे कसं लिहाल? एल एक्स 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 आय एक्स. 9 म्हणजे माहितीच आहे ना बाळा. समजला का? समजला? आता मला फक्त इतकं सांग, 90 लिहायचं आहे मला. काय लिहायचं आहे? 90 म्हणजे का आता एल एक्स 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 लिहित बसून का आम्ही? म्हणजे का असं होते का 90 म्हणजे 80 प्लस 10 होणार आहे? हा. या ठिकाणी जेव्हा तुम्हाला म्हटलं होतं मी 50-40च्या आसपास गोष्ट येते आणि 90च्या आसपासची गोष्ट आली म्हणजे चेंज. काय लिहायचं त्यामध्ये? 100 मायनस 10. काय मायनस केलं रे? 10 ना? 10 म्हणजे एक्स. त्याला आधी लिहावं लागेल कारण की मायनस तो करत आहात. आणि 100 म्हणजे सेंचुरी म्हणजे काय? सी. कोई शक है? कोई शक है? तो ये आपको 100 तक करना है. मैंने यहां तक बता दिया. कहां तक करना है? 100 तक करना है. क्लियर है? कर दोगे? चलो फिर. तो अभी देखो 80 रोमन अंक सांगा फास्ट मध्ये. नवोदयमध्ये कसे प्रश्न विचारले जातात त्याबद्दल आपण आता चर्चा करूया. चालेल? पर्याय राहते, मी पर्याय दिलं नाही आहे आता. हा काय 80च्या रोमन अंक? अरे 80 म्हणजे माहिती आहे ना रे. 50 प्लस 30. 50 म्हणजे एल, 30 म्हणजे एक्स एक्स एक्स. खतम का? रपारप. तर 499 फॉर्मला किती आहे? 499. कसा कसा जी 499 आलेला प्रश्न आहे. हा 499 एक गोष्ट लक्षात ठेवा. 4 लागला, 400च्या आसपासचा आकडा दिसतोय. ते 400 केव्हा येणार बाळा? ते असा बघ ना. 400 प्लस 90 प्लस 9 म्हणजे तुकडे झाले. आता तुकडे करता आल्या पाहिजे बरं, हे लक्षात ठेवा. त्याला तुकडे करता आला काम जमलं, त्याला तुकडे करता येत नाही काम बिघडलं. आता 400 म्हणजे अजून काय लिहू शकता तुम्ही सांगा? वार रे माझे चॅन्ड्र्यू. 400 म्हणजे काय? 500 मायनस 7. मग हा प्लस जसाचा 90 म्हणजे सांगा रे. आताच केला आपण 90. हा 100 मायनस 10 आणि 9 म्हणजे तर माहितच आहे रे. त्याला लिहायची गरज नाही. दर आय एक्स झालाच आहे तो. चल आता 500 मायनस 100 काय मायनस केल्या? 100. जे मायनस करतो ते आधी लिहितो ना बाळा. म्हणजे काय? सी. आणि 500 म्हणजे हिरे डायमंड. आता 100 मायनस 10 काय मायनस केला? 10. त्याला आधी लिही. 100 म्हणजे सी आणि हा बिचारा 9 म्हणजे आय एक्स. हा तुमचा उत्तर. सी डी एक्स सी आय एक्स. काय समजला? समज में आया? घरी मस्त प्रॅक्टिस करायची याची. मी हे तुकडे केले आहेत बरं. कुणाचे? यांच्या गँगचे. वेगळे वेगळे गँग आहेत बरं. नेक्स्ट. ओ माय भगवान. हा बहुत मोठा आहे का? 19. 19. 19 म्हणजे 10 प्लस 9. 10 म्हणजे 9 म्हणजे काही प्रश्न. ठीक आहे. आता पाय, आतापर्यंत भारतीय संख्या द्यायचा त्याचं रूपांतर रोम मध्ये. आता रोम बाबा म्हणते भारतीय पद्धत मध्ये करा म्हणते. ठीक आहे म्हणा. सी म्हणजे एल म्हणजे प्लस म्हणजे का मायनस होत? यांची ऍडिशन किती बाळा? क्या ये बात समझ में आई क्या? इजी था, इजी रहता है. ठीक आहे रे. हे 5 भगवान 500 ला रोमन मध्ये सांगा म्हणते का भगवान. 500 म्हणजे माहितच आहे आम्हाला. ती होते काय समजला का? असे सी म्हणत होता जसे काय लागली. काही बोलता का तुम्ही? पहा इकडे 95. 95 म्हणजे 90 प्लस 5 होतो. आमच्या भाषेत 90 म्हणजे काय? 90 म्हणजे 100 मायनस 10 प्लस 5. कोई शक? भाऊ काय मायनस केला? 10. म्हणून त्याला आधी लिहिणे. पुन्हा मधून केला 100.
म्हणून त्याला नंतर, आणि +5 म्हणजे उजवीकडे व्ही, XCV. XCV. नेक्स्ट. ओ माय भगवान, इसको कैसा भगवान, देख XLIX. आता पाय, दोन तुकडे दिसतात बाळा. IX दिसतो म्हणजे इथे 100% 9 आहे. IX. आता राहिली गोष्ट XL. लक्ष दे, मोठावाला रोमन अंक कुठे आहे? उजवीकडे, म्हणजे 50. आणि डावीकडे काय आहे? X म्हणजे 10. म्हणजे डावीकडे तो आहे, म्हणजे त्याला मायनस करण्यात आलाय. कशामधून? 50 मधून 10 काय +9 करण्यात आलं. बरोबर आहे. म्हणजे 50 मधून 10 गेले किती? 40 +9 किती बाळा? 9. याचं उत्तर किती? असा लक्षात. सगळ्या बघा, तुमचे जे बारकावे जे मी आधी सांगितलं ना, मायनस वाले प्लस वाले, ते जर का तुम्ही छान केलात ना, तुम्हाला या गोष्टीमध्ये त्रासच होणार. मग कसाही प्रश्न फेक म्हणा, डायरेक्ट मी कॅच करतो म्हणा. तू कसाही फेक म्हणा, यॉर्कर दे म्हणा, डायरेक्ट हेलिकॉप्टर शॉट मारतो म्हणा मी, धोनी. काय समजला? आउट झाला तर मग तुझी मर्जी बा, आपल्याला. अरे भगवान, सगळ्यांना अक्षरा मिळाला का? शुभमंगल. तर मग उद्याला भेटू आपण. बोलो भारत माता के. आपको सारी चीजें समझ में आई होंगी. अगर सपोज आपको अपना पढ़ाया हुआ कंटेंट अच्छा लगा हो तो प्लीज अपने दोस्तों के साथ शेयर कीजिएगा. अगर वीडियो को लाइक नहीं किया होगा तो प्लीज लाइक कर लीजिएगा. और सबसे मेन चीज, चैनल को सब्सक्राइब पक्का कीजिएगा. मिलता है नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते, शुक्रिया.